मित्रांनो, या चॅनलचे आपलं फर्स्ट ब्लॉग आहे आणि आत्ता किती वाजलेत मम्मी? तर मित्रांनो, आता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आत्ता मी जॉगिंगला चाललो आहे. मित्रांनो, आता जाऊया जिन्यातले अंधार आहे. अंधार तर नाही आहे, पहिल्या मधलं हाय हाय. जाऊ आता. तसं माझा फर्स्ट ब्लॉग फर्स्ट चॅनलवर, म्हणजे सगळं फर्स्ट आहे. सकाळचे 6 वाजले. कुत्री नको, सगळं बस. कुत्रं भेटलं की भीती वाटते. कुत्रं नाही पाहिजे ना, ही आपली एक्सेस. आणि बाहेर कुत्रे आहे का नाही आहे तर थोडं पुढे गेला दाखवतो. तसं मी आत्ता चालले. प्लेलिस्ट माझी तयार आहे अख्खी. मी आत्ता सुटलो जस्ट. बघू आता पुढे गेलो. इथे एकदम सन्नाटा आहे सगळीकडं. बट माझं फर्स्ट टाईम आहे. फर्स्ट टाईम आहे म्हणून सगळं वाटतंय तसं, पण आता सवय लागायला लागली. ठीक आहे, धरणावर गेलो बघू. मित्रांनो, आता वरच्या शाळेपाशी पोचले. ते दुकान उघडतात सगळे. वरच्या शाळेपाशी पोचलो मी. आता हा व्ह्यू लय चांगला दिसला. कोकिळा पण फुल खूप करते आणि वडापाव सेंटर उघडं आहे. मस्त पैकी मस्त वाईब येते सकाळ सकाळ फर्स्ट टाइम उठून. तर बघू धरणावर. मित्रांनो, पोचलोय धरणावर आणि इथला व्ह्यू खूप छान आहे. लाटांचा एकदम भारी आवाज येतोय. तर लाटांचा एकदम भारी आवाज येतोय. आता एक रील काढू इंस्टाग्रामवर आणि जाऊ परत. तर मित्रांनो, एक स्नॅपवर व्हिडिओ काढलाय. आता त्यालाच इंस्टाग्रामवर टाकतो. आता जाऊयात परत. म्हणलं साईडला जर भोलेनाथजीचं मंदिर आहे तिथं पण जाऊन यावं. सकाळ सकाळ गुड वाईफ नसते. कुत्री नसावी, मला लगेच वाटते. तरी त्या वडापाववाल्या काकांना विचारले कुत्री आहेत का नाही. ते म्हणले आहेत, पण काय करणार नाही. पोचलेलो आहे आपण. इथं पोचलेलो आहे आपण. पाया पडून येऊ. तर मित्रांनो, पाया वगैरे पडले. परत जातो. माझा विचार आहे आता मागच्या रोडनं जावं. तिथनं माझ्या मग जाऊयात. तिथनं जाऊयात. तिथं मागे गेलो तुम्हाला भेटतोय. मित्रांनो, मागच्या रोडला पोचले. फुल वाईब्स जातात, गुड वाईब्स एकदम सकाळ सकाळ. तर मित्रांनो, जस्ट घरी पोचले. आता फ्रेश होऊन परत वरती जाऊ. मित्रांनो, दुपारचे 1:21 झालेले, 1:21 झाले आणि आता मी नाश्ता करते. मम्मीने मला आत्ता जस्ट नाश्ता दिला. मी एवढं लवकर कधी म्हणजे मी झोपलोच नव्हतो. अरे यार, झोपलोच नव्हतो मी. तर मित्रांनो, आता खाऊन मित्राकडे जाऊयात. मित्राकडे हो तर मित्राकडे जाऊयात खाऊन. तर मित्रांनो, आता घरचं थोडं सामान आणायचं. मी आताच नाश्ता केलाय. तर घरचं थोडं सामान आणायचं, तर तिथं जाऊ आता. मित्रांनो, सामान घेऊन आलंय आणि मम्मीला म्हणतोय पवायला चल, पण मम्मी चलत नाहीये. चांगलं गेला. अरे 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 झूम झालं. अरे अरे मम्मी पवत नाहीये, पवायला घेऊन चालत नाहीये. चांगलं वेळ. चल ना मम्मी, चल ना.
ए चल मम्मी ना चल चल मला चल 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 मी कॅमेरा ठेवणार जवळ चलत नाही तर कॅमेराच ठेवणार आहे कॅमेराच ठेवणार आहे चल ना मम्मी चल ना माहिती ना मग डोकं बिकं दुखतं म्हटलं मग मी दाखवणार तू नाही दाखवत व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू आहे ये देख चूते का कर रहा है नाही दिसत आवाज केला बिन फुकट कॉपीराइट पर्यंत चुकून झालंय मित्रांनो चल जायचं उभं राहा. तिचा बाबा बसले चल जायचं चल ना लय ऊन आहे निशाण. अरे आता मग मी तसंच झोपायचं ए, काय काय केलं? संबंध चल चल टाक तिकडं. चल जायचं नको रे झोपू निशाण टाकू झोपू चल नहीं चल जाओ उठ उठ खड़ी हो जाओ चल मम्मी चल ए हाय हाय म्हणणं आहे बरोबर आहे चल तो कोण ते काय इकडे चल काय नाही चल 2 वाजलेत खायला बी काय बनवलं नाही नको राहू दे मला नाही खायचं आधी आपण दोघं नाही चल चल ना चल चल म्हणलं ना फोन कट कर माझा पाहिलं अरे मम्मी हा म्हणली जायचं ना बघू जा जाऊ ए संबंध नाही जायचं नुसतं खोवट नको नाही येऊ जायचं जायचं ना तो ये आपने से पूछा कल की नरक में लगा सची ये जो जायचं ना चाय पीने लगे तो खरं चला मित्रांना डायरेक्ट तिथं जाऊन पता भेटूया नहीं है क्योंकि पुलिस मित्रांना आपले मित्र आलेत आता मम्मी चाललेली आहे तर मित्रांनो आपला आर्यन मित्र आलेला आहे हा धिंगाणा करायचा आता तिथं मम्मी मम्मी तिथं फुल तयार होते जाऊ जाऊ आता तर मित्रांनो आता सहल फॅमिली चाललेलो आहे ऑरेंजला. थोडेसे कपडे पण घेतलेत कपडे धुवायला काय करायचं? त्याला यायचं नाही आता कुठे गेलं. इथं ठेवायचं का नाही ठेवा? काय? ठेवा की मिनिटं. थांब मी घेते. मित्रांनो इथं पोहोचलोय मम्मी सोबत इथं मोऱ्यांना पोहोचलोय तिकडे जायचंय लय लांब चल की फुल पाहायला गेल्या पाहिलं सुरू माझ्याकडने कुणाकडनं का दुसऱ्याकडनं का दुसऱ्याकडे माझ्याकडे पहिले त्याला खड्डे अरे पहिलं सुरू माझ्याकडनं नसणारच आहे. हो तुला दाखवू का हा मोर आहे का आता तिथं पोहोचल्यावर हे कर आता स्टॉप कर पोचलो इथं नको दाखव रे उघडे बिगडे मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथं समाप्त करू डोळे लाल झाले यार डोळे लाल झाले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय